घरामध्ये त्या ठिकाणी आई रोज पोराला बोलायची, रोज किटकिट करायची, त्याला राग यायचा. आई काय कर रोज किटकिट. एक दिवस पोरग घरातून आलं, दमून आलं. आई म्हणली, अरे उठ, तो नळ दिसतोय का नाही तुला? हा आई चालू आहे. तो नाही करतायत. आई तो लॉक झाला. उठ, पकड घेऊन बंद कर. पोरग गेलं, पकड घेतलं, नळ बंद केला. आई केला का नाही बंद? हा ठीक आहे. 10-15 दिवसानं त्याला ठिकाणी मुलाखतीला बोलवलं. नोकरीसाठी मुलाखत होती. 100 जण, एकच जागा, 100 जण उमेदवार. सगळे जायचे आत, मागे यायचे, जायचे मागे यायचे. पोराचा नंबर लागला. पोरगा आत गेलं. जाता जाता त्याला दिसलं बेसिंग मध्ये नळ चालू होता. पोराला आतून आवाज आला, उठ, नळ बंद कर. आईचे शब्द आठवले. पोराने नळ बंद केला. तिथे जाऊन बसला. 5 प्रश्न विचारले. 3 बरोबर आले, 2 चुकले. पोरगा बाहेर गेला. 5 मिनिटांना त्या साहेबांनी आतून आवाज दिला, ए उठ इकडे, तुझं सिलेक्शन झालंय, बाकीच्या 99 काढून द्या. आणि विचारलं, साहेब माझे 3च प्रश्न बरोबर आहे, 2 चुकले माझे, बाकीचे ते सगळं बरोबर आहे. आणि सांगितलं, दादा अरे आम्ही मुद्दाम नळ चालू ठेवला होता, बाकीच्यांना कळलंच नाही. आधी नळ बंद करायचा, मग इथे येऊन बसायचं. तू आधी नळ बंद केला, मग इथे येऊन बसला. बसलेल्या खुर्चीवर त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. त्याच्या लक्षात आलं, अरे गाढाळ्याची किटकिट टाइम मॅनेजमेंट शिकवते आणि आईची किटकिट लाईफ मॅनेजमेंट शिकवते. दादा याला आई म्हणतात रे.